चला, भिंगावर आधारित एक गणित सोडवूया. तर आपल्याकडे 6 सेंटीमीटर उंचीची एक वस्तू एका अंतर्गोल भिंगासमोर 15 सेंटीमीटरवर ठेवली आहे. त्याची नाभीय लांबी 30 सेंटीमीटर आहे. आपल्याला प्रतिमा अंतर, प्रतिमा उंची आणि प्रतिमेचे स्वरूप म्हणजे ती वास्तव आहे की आभासी हे शोधायचे आहे. कोणतेही भौतिकशास्त्राचे गणित सोडवताना पहिली पायरी नेहमी ही असते की नेमकी परिस्थिती काय आहे, इथे काय दिलं आहे याचा विचार करणं आणि त्यातून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करणं. आणि नंतर विचारलेल्या गोष्टी शोधण्यासाठी आपण ती माहिती कशी वापरू शकतो हे पहा. तर परिस्थिती काय आहे? परिस्थिती काय आहे हे शोधण्यासाठी आपण हा प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. आपल्याला वस्तूची उंची दिली आहे, जी 6 सेंटीमीटर आहे. ती एका अंतर्गोल भिंगासमोर 15 सेंटीमीटरवर ठेवली आहे. याचा अर्थ आपण अंतर्गोल भिंगाबद्दल बोलत आहोत आणि त्याच्या समोर 15 सेंटीमीटरवर एक वस्तू ठेवली आहे आणि त्याची नाभीय लांबी आपल्याला दिली आहे. त्या भिंगासाठी नाभीय लांबी आहे 30 सेंटीमीटर. ठीक आहे. पुढची गोष्ट मी त्वरित करीन ती म्हणजे याची आकृती काढणे. कारण आकृती काढल्याने आपल्याला काय चाललं आहे हे समजण्यास मदत होते. ठीक आहे. तर व्हिडिओ थांबवा आणि या संपूर्ण परिस्थितीची एक कच्ची आकृती काढण्याचा प्रयत्न करा. आता आपल्याला अंतर्गोल भिंग दिले आहे, म्हणून सर्वात आधी मी अंतर्गोल भिंग काढते. त्याची नाभीय लांबी 30 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ दोन्ही बाजूंचे मुख्य नाभीय केंद्र भिंगापासून 30 सेंटीमीटर दूर आहे. म्हणून हे अंतर 30 आणि हे अंतर देखील 30 सेंटीमीटर आहे. त्यानंतर आपल्याकडे 6 सेंटीमीटरची एक वस्तू आहे, जी त्याच्यासमोर 15 सेंटीमीटरवर ठेवली आहे. तर चला इथे एक वस्तू काढूया. ही आपली वस्तू आहे. तिची उंची 6 सेंटीमीटर आहे आणि ती भिंगासमोर 15 सेंटीमीटरवर ठेवली आहे. मला माहिती आहे की ती मुख्य नाभीय केंद्राच्या आत आहे, कारण हे अंतर 30 सेंटीमीटर आहे. आता पुढची पायरी म्हणजे आपल्याला काय काढायचंय हे शोधणं. आपल्याला प्रतिमा अंतर, प्रतिमा उंची आणि स्वरूप काढायचंय, म्हणजे प्रतिमेचे सर्व गुणधर्म शोधायचेत. आपल्याला हवी असलेली सर्व माहिती या आकृतीमध्ये आहे. म्हणूनच भिंगांच्या गणितासाठी मला आकृत्या काढायला आवडतात. तर आपल्याला प्रतिमा अंतर आणि प्रतिमा उंची काढायची आहे. भिंगातील अंतरे आणि उंचीसाठी माझ्या मनात फक्त 2 सूत्र येतात. ते म्हणजे भिंगाचे सूत्र आणि विशालन सूत्र. चला आधी ते बघूया. 1/f बरोबर 1/v वजा 1/u आणि विशालन सूत्र विशालन बरोबर प्रतिमेची उंची h2 भागिले वस्तूची उंची h1 आणि ते बरोबर प्रतिमा अंतर v भागिले वस्तू अंतर u. ठीक आहे. तर यामध्ये प्रतिमा अंतर म्हणजे v आपल्याला काय आहे हे शोधायचंय आणि प्रतिमा उंची h2 आपल्याला काढायचंय आणि मग ती वास्तव आहे की आभासी हे प्रतिमेचे स्वरूप देखील आपल्याला काढायचंय. चला आपण आता इथे माहिती लिहूया. वस्तूचे अंतर आपल्याला दिलेलं आहे u बरोबर 15 सेंटीमीटर. नाभीय लांबी आपल्याला दिली आहे बरोबर 30 सेंटीमीटर आणि वस्तूची उंची 6 सेंटीमीटर आहे. आपल्याकडे इथे सर्व काही आहे. आता इथे भिंगाच्या सूत्रामध्ये आपल्याकडे u आणि f आहे आणि आपल्याला u आणि f ची मूल्य टाकून v काढायचंय. एकदा v चे मूल्य काढले की आपण ते विशालन सूत्रात टाकू शकतो. आपल्याला h1 माहिती आहे म्हणून आपण h2 काढू शकतो. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिन्ह संकेत. लक्षात ठेवा, आपण इथे मूल्यांची जागा घेतो तेव्हा आपल्याला चिन्हांसह ती वापरावी लागतात. आणि चिन्ह संकेत काय आहे? चिन्ह संकेतासाठी आपण नेहमी आपाती किरण काढतो. ही आपाती किरणाची दिशा आहे. तर एकदा आपल्याला ही दिशा समजली की त्याच्या उजवीकडील दिशा धन म्हणून निवडतो आणि डावीकडची दिशा ऋण म्हणून. तर भिंगाच्या उजव्या बाजूचे सर्व अंतर धन असतील आणि भिंगाच्या डाव्या बाजूचे अंतर ऋण असतील. म्हणून आपली वस्तू डाव्या बाजूला असल्यामुळे u ऋण 15 आहे. नाभीय लांबीबद्दल काय? अंतर्गोल भिंगासाठी नाभीय लांबी नेहमीच डाव्या बाजूला मोजली जाते, कारण समांतर किरणे इथून येत असल्याचं भासतं. म्हणून नाभीय लांबी ऋण 30 असेल.
आणि मग उंचीच्या बाबतीतही आपले चिन्ह संकेत आहेत. आपण वरची दिशा धन आणि खालची दिशा ऋण म्हणून निवडतो. आपली वस्तू मुख्य अक्षाच्या वरच्या बाजूला आहे म्हणून ती धन 6 आहे. बहुतेक वेळेस वस्तूची उंची धनच असते. ठीक आहे. तर आता आपल्याकडे ही मूल्य आहेत. आपण पुढे जाऊ शकतो आणि मूल्य टाकू शकतो. आता आपले सर्व भौतिकशास्त्र पूर्ण झाले. आता आपल्याला फक्त मूल्य टाकून बीजगणित करायचं आहे. म्हणून व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही स्वतःही करू शकता का ते पहा. आता आधी आपण भिंगाच्या सूत्रात मूल्य टाकूया. भिंगसूत्र आहे 1/f बरोबर 1/v वजा 1/u. आता इथे f आहे ऋण 30 आणि u आहे ऋण 15. म्हणून हे सूत्र होतं 1/30 बरोबर 1/v वजा 1/15. म्हणजेच 1/v बरोबर 1/30 वजा 1/15. आता आपण v ची टर्म डाव्या बाजूला घेतली कारण आपल्याला त्याची किंमत काढायची आहे. आता आपल्याला मिळालं 1/v बरोबर ऋण 1/30 वजा 1/15. म्हणजेच ऋण 1/30 वजा 2/30. इथे आपण 30 हा लसावी घेण्यासाठी 1/15 ला 2 ने गुणलं आणि त्यामुळे आपल्याला उत्तर आलं ऋण 3/30 बरोबर ऋण 1/10. v ची किंमत काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूंचा व्यस्त घेऊ आणि म्हणून v बरोबर ऋण 10 सेंटीमीटर. आता प्रतिमा अंतर पूर्ण झालं. पुढची पायरी म्हणजे प्रतिमा उंची काढणं. त्यासाठी आपण विशालन सूत्र वापरूया. आता विशालन सूत्रानुसार h2/h1 बरोबर v/u. आपल्याला h1, v आणि u तिघांची मूल्य माहिती आहेत. आपल्याला h2 काढायचंय. म्हणजेच h2/6 बरोबर ऋण 10 गुणिले ऋण 15. म्हणजे h2 बरोबर ऋण 10 भागिले ऋण 15 गुणिले 6 बरोबर 5 दुणे 10 5 त्रिक 15 गुणिले 6 आणि इथे 3 ने भागल्यामुळे इथे 2 येईल आणि बरोबर 4 सेंटीमीटर. प्रतिमा उंची देखील पूर्ण झाली. h2 बरोबर 4 सेंटीमीटर. आता शेवटचा प्रश्न म्हणजे प्रतिमेचं स्वरूप काय? आपल्याला प्रतिमा अंतर ऋण 10 सेंटीमीटर मिळाले. याचा अर्थ प्रतिमा भिंगाच्या डाव्या बाजूला आहे. आपल्याला प्रतिमा उंची धन 4 सेंटीमीटर मिळाली. उंची धन असल्यामुळे प्रतिमा मुख्य अक्षाच्या वर आहे म्हणजे ती सरळ आहे. आपण हे 2 प्रकारे ठरवू शकतो. एकतर उंचीच्या चिन्हावरून उंची धन आहे याचा अर्थ प्रतिमा सरळ आहे. सर्व सरळ प्रतिमा आभासी असतात. दुसरं म्हणजे अंतराच्या चिन्हावरून v ऋण 10 सेंटीमीटर आहे. ऋण प्रतिमा अंतर म्हणजे किरणे खरोखर तिथे भेटत नाही तर ती एका बिंदूतून येत असल्याचं भासतं. याचा अर्थ ही प्रतिमा आभासी आहे. म्हणून आपले अंतिम उत्तर असं आहे प्रतिमा अंतर v बरोबर ऋण 10 सेंटीमीटर आणि प्रतिमा उंची h2 बरोबर धन 4 सेंटीमीटर. प्रतिमेचं स्वरूप आभासी, सरळ आणि वस्तूच्या तुलनेत लहान. जेव्हा आपल्याकडे भिंग असतात आणि त्यांच्यासमोर वस्तू ठेवलेली असते आणि आपल्याला प्रतिमेचे गुणधर्म शोधायला सांगतात तेव्हा आपण सहसा अशा प्रकारे समस्या सोडवतो.